नमस्कार. आपण पाहता TV9 मराठी. मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो. बघत पहिली महत्त्वाची बातमी. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विरोधक आणि मराठा समाज आक्रमक झालेला आहे. या पार्श्वभूमीवरती आज विधिमंडळात कृती अहवाल मांडला जाणार आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात काय काय होतं आज विधानसभेत. ATR म्हणजेच कृती अहवाल हा मांडला जाईल. कृती अहवालावरती सरकार आणि विरोधक चर्चा करणार आहेत. चर्चा झाल्यानंतर आरक्षणासंदर्भात विधेयक येणार आहे. विधेयक मांडल्यानंतर मंजुरीची प्रक्रिया पार पडणार आहे. मंजुरीसाठी मतविभाजन घेतलं जाईल. आरक्षणाला विरोध नसल्यानं नकारात्मक सूर उमटणार नाही हे निश्चित. विधानसभेत मंजुरीनंतर विधेयक विधान परिषदेत येईल. विधान परिषदेत या विधेयकाला मंजुरी मिळाल्यावरती ते सहीसाठी मग राज्यपालांकडे पाठवलं जाईल. राज्यपालांच्या सहीनंतर म्हणजेच 1 तारखेपासून आरक्षण लागू होईल. आज विधानसभेत आपण बघतो ATR म्हणजेच कृती अहवाल हा मांडला जाईल. आणि थेट जाऊयात माझे विविध सहकारी या सगळ्या घडामोडींकडे लक्ष ठेवून आहेत. आझाद मैदानात विनायक डावरुंगे आहेत, तर पुण्यातनं सागर आव्हाड आपल्या सोबत आहेत. सगळ्यात आधी आपण जाऊयात आझाद मैदानात. विनायक, एकूणच आपण बघितलं की कशा प्रकारे आझाद मैदानात अनेक दिवसांपासून मराठा समाजाचं या बांधवांचं उपोषण सुरू आहे. आजच्या दिवसाबद्दल त्यांना नेमकं काय वाटतं, आशा आहे आजच्या दिवसाविषयी? वैभव, बरोबर आहे. सरकारकडून कृती अहवाल जो आहे तो आज सभागृहात मांडला जाणार आहे. या सगळ्या मराठा बांधवांची हीच म्हणणं आहे की जरी सरकार ह्या सगळ्या गोष्टी करत असला तरी सुद्धा लास्ट पर्यंत जे आहे ते आम्ही या ठिकाणी आझाद मैदानावरती बसणार आहोत. कारण जोपर्यंत कायदेशीर आरक्षण जे आहे ते सरकारकडून जाहीर होत नाही तोपर्यंत मैदान जे आहे ते सोडणार नाही, अशी भूमिका जी आहे ती मराठा बांधवांची आहे. आणि त्यामुळेच ते अजूनही या ठिकाणी बसलेले आहेत. एकंदरीत आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक दिवसापासून शांततेत आंदोलनं झालेली होती, परंतु सरकारने कुठेतरी विलंब केला आणि त्यामुळेच आम्हाला असं पाऊल उठवावं लागलंय. गेल्या अनेक वर्षापासून मागणी आहे आणि ही मागण्यासाठीच आम्ही आता जोपर्यंत संपूर्ण आरक्षण कायदेशीर मिळणार नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही, अशी भूमिका जी आहे ते सगळ्या मराठा बांधवांनी घेतलेली आहे. कृती अहवाल जो आहे तो हा संपूर्ण सादर होणार आहे. या कृती अहवालानंतर विधेयक सादर वरती जे आहे ते मंजुरी मिळेल. एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी होत असताना मराठा बांधवांची हीच भावना आहे की जोपर्यंत मुख्यमंत्री ठोस आम्हाला देणारा आरक्षण जे आहे ते जाहीर करत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी मुंबईतच बसणार. वैभव, नक्कीच. जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही आम्ही मुंबईतच बसणार, अशी ठाम भूमिका आझाद मैदानातल्या मराठा बांधवांनी घेतलेली आहे. विनायक, पुन्हा तुझ्याकडे मी येतो. सागर आव्हाड देखील आपल्या सोबत आहेत पुण्यातनं. सागर, पुण्यातली नेमकी काय स्थिती? हजारोच्या संख्येनं तिथं मराठे आहेत आणि असं असताना त्यांची नेमकी काय भूमिका आहे? कारण ऐतिहासिक असा दिवस आजचा असू शकतो, काय सांगशील? नक्कीच वैभव, आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आणि जे विधेयक आहे ते विधानसभेमध्ये मांडलं जाणार. सर्वांचं लक्ष या विधेयकाकडे लागलेलं आहे आणि एकंदरीतच जी मराठा समाजाची आशा आहे की आरक्षण मिळेल, 1 तारखेला जल्लोष करा मुख्यमंत्री म्हटले होते. या संदर्भात जो घेराव जो आहे तो घातला जाणार होता, मात्र त्याआधीच मुख्यमंत्र्यांनी दडपशाही केली. त्यामुळे पुणे असेल किंवा महाराष्ट्रातील मराठा समाज आहे तो दुखावला गेलेला आहे. कारण की 1 तारखेला तुम्ही जल्लोष करायला सांगता आणि त्याआधीच आंदोलन चिरडून टाकण्याची भाषा केली जाते. त्यामुळं या ठिकाणचा युवक जो आहे तो पूर्ण संतापलेला आहे. आपल्यावर काय युवक आहे, आपण बातचीत करणार आहोत. मुख्यमंत्र्यांवरती तुम्हाला या सर्व बाबत विश्वास आहे का? आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, काय तुमची भूमिका असणार आहे? तुम्ही जो प्रश्न विचारला तो नक्कीच बरोबर आहे. झालं असं की काल पूर्ण विधिमंडळाचं कामकाज पाहिल्यानंतर मुख्यमंत्री जीव तोडून सांगतायत की येणाऱ्या बाबतीमध्ये ह्या मराठा आरक्षण अधिवेशनामध्ये आम्ही चालू अधिवेशनामध्ये सगळे मुद्दे मांडू, त्याच्या बाबतीमध्ये पाठपुरावा करून घेऊ. परंतु विरोधकांकडनं जी चाल ढकल केली जाते, 52% मुद्दा काढला जातो, इतर जातींच्या आरक्षणाला धक्का लावू नका असं दाखवलं जाते. मग आमचं असं होतं की मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीने विरोधकांवरती पण विश्वास राहिलेला नाही. हे सगळे मिळून फक्त गोलमेल करतायत आणि मराठा समाजाच्या युवकांना मराठा समाजाला भूलतापा देऊन बळी पाडण्याचं काम करतात असा आमचा ठाम आरोप आहे. यांना जर करायचं असेल तर यांनी तात्काळ आज ठेवून आमच्या मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा. जर यांनी मार्ग मोकळा केला तर नक्कीच यांचा आम्ही जल्ली स्वागत नाही, यांचा मोठा भव्य सत्कार करू. पण ते टिकाऊ दिलं तर तुमच्या माध्यमातून एक सांगू इच्छितो मी
आता जर या भाजप सरकारने आरक्षण दिलं तर यांना वाटेल की येणाऱ्या कालावधीमध्ये आचारसंहिता लागेल, परंतु आचारसंहिता बघतो लोकसभेच्या लागतील, नंतर परत आम्हाला वेळ मिळणार आहे. त्या वेळेमध्ये जर हे आरक्षण टिकलं नाही तर ज्या पद्धतीने तुम्ही सत्तेवर आलेला आहेत घालवण्याचं काम देखील मराठा समाज करण. तुमच्या माध्यमातून माझी विनंती आहे, यांनी टिकाऊ आरक्षण दिलं पाहिजे. टिकाऊ आरक्षण दिलं तर येणाऱ्या काळात यांना आम्ही डोक्यावर घेऊन नाचून यांना पूर्ण सत्ता देऊ. मराठा समाज एकमुखी त्यांच्या मागे उभी राहील. परंतु नाही दिलं तर जसं मी काल सांगितलं मुळशी पॅटल, नक्कीच मुळशी पॅटल म्हणजे आमदार खासदारांच्या जीवापर्यंत मराठा तरुण गेल्याशिवाय राहणार नाही. कारण या आमच्या तरुणांनी आत्महत्या केलेली आहेत आणि संविधान दिनाच्या दिवशी जे आम्हाला ताब्यामध्ये घेतलं गेलं त्याचा देखील आम्ही निषेध करतो. कारण की संविधानानेच आम्हाला आमच्या अधिकार मागण्याचा आमच्या मागण्या मागण्याचा अधिकार दिलेला आहे आणि त्या मागण्या मागून दिल्या नाहीत. त्यामुळे आम्ही या दडपशाहीचा देखील निषेध करतो. 26 तारखेला शासनाने ज्या प्रकारे मराठा समन्वयकावरती आणि मराठा युवकांवरती गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना ताब्यात घेतलं, अशा प्रकारे मराठ्यांची जी संवाद यात्रा निघाली होती तर त्याच्यावरती कुठेतरी दडपशाही करण्याचा शासनाने वैभव, आपण बघितलं दडपशाही करण्याचा प्रयत्न सरकारने केला. काय तुमची भूमिका असेल आज जरी झाल्यानंतर? सागर, मी पुन्हा तुझ्याकडे येतो आणि थेट जातोय. विनायक डावरुंग देखील आपल्या सोबत आहेत मुंबईतनं. विनायक, तिथल्या मराठ्यांची नेमकी काय भावना आहे? कारण आपण पुण्यातल्या आता मराठ्यांच्या भावना ऐकलेल्या आहेत, अतिशय तीव्र अशा भावना आहेत. मात्र हे सगळं होत असताना इतका संयम आजपर्यंत मराठा बांधवांनी दाखवलेला आहे. 57 मोर्चे निघाले, त्याच्यानंतरचं आंदोलन आपण बघितलेलं आहे. कुठेतरी थोडा अजून संयम, आता एका दिवसाचा प्रश्न आहे, नेमकं काय घडतंय त्याच्यानंतर पाऊल उचलावं. वैभव, बरोबर आहे. आपण जर आझाद मैदानची परिस्थिती पाहिली तर आझाद मैदानमध्ये सकाळी 9 ते रात्री 7 एवढ्याच वेळेत जे आंदोलनकर्ते आहेत त्यांना बसण्याची वेळ आहे. त्यामुळे आता या ठिकाणी आझाद मैदानावरती आंदोलनकर्ते नाही आहेत. 9 वाजता सगळेजण आंदोलनकर्ते पुन्हा एकदा या ठिकाणी येणार आहेत आणि दिवसभराचं आंदोलन सुरू होणार आहे. त्यांची भूमिका, वैभव, हीच आहे की ज्या प्रकारे गेल्या अनेक वर्षापासून सगळे सरकार असतील, मग मागचं आघाडीचं सरकार असेल किंवा आता युतीचं सरकार असेल, या सगळ्यांनीच आमची फसवणूक केलेली आहे. त्यामुळे आता ही जी आम्ही लढाई लढलेलो आहे ते आता कुठेतरी तिचा शेवट जो आहे तो होताना पाहायला मिळतो. हा शेवट गोड कुठेतरी व्हावा आणि यासाठीच आम्ही मुंबईमध्ये थांबलेलो आहोत. जरी पोलीस रात्रभर आम्हाला या ठिकाणी थांबू देत नसले तरी दिवसभर आम्ही थांबून सरकारच्या वरती दबाव कसा आणता येईल किंवा सरकारला या सगळ्या आमच्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य करून घेण्यासाठी भाग कसं पाडता येईल यासाठी हे सगळं ठिय्या आंदोलन जे आहे ते दिवसभर, वैभव, सुरू असतं. सकाळी 9 ते 7 अशा प्रकारचं हे ठिय्या आंदोलन यांचं असतं, कारण रात्री पोलीस जे आहे ते परमिशन देत नाही. साहजिकच आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षाच्या आहेत, मग सगळ्या सामाजिक असतील, आर्थिक असतील, सगळ्याच निकषाच्या ज्या सगळ्या मागण्या आहेत, या सगळ्या मागण्यांसाठी हे आरक्षण त्यांना हवं आहे आणि त्यासाठी केलेली ही संपूर्ण गेल्या अनेक वर्षाची लढाई आहे. आणि त्यामुळे सरकारने आता कुठेतरी कायदेशीर न्यायालयात टिकणारं जे आरक्षण द्यावं अशी त्यांची भूमिका आहे. मुख्यमंत्री तसे प्रयत्न करतायत, परंतु आता जर आपण पाहिलं तर विधेयक आल्यानंतर हे सगळं जे आरक्षण आहे ते न्यायालयात टिकतं का आणि तशा प्रकारचं आरक्षण मिळतं का हे पाहावं लागणार आहे. परंतु मराठा बांधवांची हीच भूमिका आहे की जोपर्यंत हे आरक्षण ठोस आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबईत थांबू, मुंबईतच मग जल्लोष करू आणि त्यानंतर घरी जाऊ, अशी भूमिका जी आहे ते कालपासून घेताना आपल्याला, वैभव, पाहायला मिळते. नक्कीच. विनायक, पुन्हा तुझ्याकडे येतो. थेट जाऊयात विधान भवनात. आपल्याबरोबर समीर भिसे, माझा सहकारी, देखील आपल्या सोबत आहे. आरक्षण असं द्या जे कोर्टात टिकणार असेल, अशी मागणी सातत्यानं मराठा समाजाकडनं केली जाते. आता विनायक डावरुंग देखील म्हणतोय तोपर्यंत आम्ही उपोषण काही संपवत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. समीर, काय नेमकं सांगशील? कारण आजचा दिवस तू जिथं आहेस तिथं अत्यंत महत्वाचा, काय काय घडामोडी होणार आज ते आपण सांगितलेलं आहेच प्रेक्षकांना. मात्र हे होत असताना व्हीप देखील जारी झालेला आहे शिवसेना आणि भाजपच्या आमदारांना. काय सांगशील, किती महत्वाचा दिवस? नक्कीच आज महत्वाचा दिवस आहे. आज विधानसभेकडे सर्वांचं लक्ष लागून आहे, कारण का ATR सादर करणं असं एकंदरीत माहिती मिळते. त्याचबरोबर महत्वाचं असं की त्याआधी 9 वाजता जी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आहे आरक्षण देण्यासंदर्भातली, त्याची बैठक पार पडणार आहे आणि त्यामुळे सर्वांचंच लक्ष समितीच्या एकंदरीतच वाटचालीकडे सर्वांचं आहे. आणि त्यानंतर 9:30च्या आसपास विरोधकांची सुद्धा एक बैठक आहे. काँग्रेस, NCPचे आणि इतर जे विरोधी पक्ष आहेत त्यांची एकंदरीत बैठक होणार आहे आणि पुढील रणनीती जी आहे ती ठरवली जाणार आहे. कारण का विरोधी पक्षाने मागणी लावून धरलेली की अहवाल जो आहे तो तुम्ही सादर करा. एकंदरीतच जो काही मागासवर्गीय आयोगाने अहवाल दिलेला आहे, तुम्ही विधेयक आणणार असेल तर त्यामध्ये अनेक ज्या तरतुदी असतील किंवा जे काही अहवालामध्ये मांडण्यात आलेलं आहे ते न वाचता विरोधकांनी फक्त विधेयकावर चर्चा करणे का विधेयक मांडल्यानंतर काही लपछपी तर सरकार करत नाही अशी एकंदरीत शंका जी आहे ती विरोधकांनी काल उपस्थित केली होती. आणि त्यामुळेच डेडलॉक आपण ज्याला म्हणतो विधानसभेमध्ये परिषदेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आज सुद्धा तशीच परिस्थिती उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 10 वाजता जे स्पेशल सिटिंग जी आहे, अनेक जे प्रस्तावावर चर्चा आहे
त्यावर होणार आहे. मात्र जेव्हा रेग्युलर कामकाज सुरू होईल तेव्हा पुन्हा एकंदरीत गदारोळ आपल्याला सभागृहामध्ये, दोन्ही सभागृहामध्ये पाहायला मिळेल अशी सध्या चिन्ह आहेत. नक्कीच समीर, मात्र हे सगळं होत असताना आरक्षणाच्या बाजूने आम्ही आहोत असे म्हणणारे विरोधक असतील किंवा मग सत्ताधारी असतील, यांची आज खरी कसोटी आहे. कारण दूध का दूध पाणी का पाणी आज होईल असं एकूणच वाटतंय. कारण स्पष्ट विचारण्यात आलेल्या सातत्याने आणि सारा महाराष्ट्र विचारतोय की अहवाल हवाय तुम्हाला की आरक्षण हवंय. जर आरक्षण संदर्भामध्ये विधेयक जर आज येणार असेल तर ते बघून नंतर मग जे काही आहे ती टीका करा किंवा ठरवा, असं सातत्यानं सत्ताधाऱ्यांकडून सांगितलं जातं. काय सांगशील समीर? नक्कीच सध्या जी परिस्थिती हीच आहे की अहवाल नेमका काय आहे. तर सरकारने सध्या, मुख्यमंत्र्यांनी स्वतः पहिल्या दिवशी स्पष्ट केलं होतं पत्रकार परिषदेमध्ये, जे काही शिफारसी करण्यात आलेल्या आहेत त्या शिफारसी आम्ही मान्य केलेल्या आहेत. शिफारसी काय आहेत तर एक अपवादात्मक आणि त्याचबरोबर असामान्य परिस्थिती जी असणं गरजेचं आरक्षणासाठी ते आम्ही मान्य केलेलं आहे. त्याचबरोबर सामाजिक मागासलेपणा जो आहे तो सुद्धा मान्य केला, तशी शिफारस आयोगाने केली होती आणि या शिफारसी मान्य करण्यात आलेल्या आहेत. त्या उपर जाऊन अजून कोणकोणत्या तरतुदी आहेत, अजून काय अहवालात मांडण्यात आलेल्या आहेत, याचा पूर्ण अभ्यास जो आहे तो विरोधकांना करायचा आहे. विरोधकांना ते पूर्ण अहवाल वाचायचा आहे. मंत्र्यांनी सुद्धा हा पूर्ण अहवाल वाचला आहे का याबद्दल अजून साशंकता आहे. कारण का याबद्दल कुणीच बोलत नाहीये की अहवाल त्यांनी सुद्धा पाहिला आहे का, नेमका अहवालामध्ये काय कोणकोणत्या गोष्टी नमूद करण्यात आलेल्या आहेत, कशा पद्धतीने पूर्ण स्टडी झालेला आहे. त्यामुळे या पूर्ण अहवालावर एकंदरीत साशंकता जी आहे ती विरोधकांकडून उपस्थित केली जाते की ज्या काही तरतुदी असतील, जे काही म्हणणं असेल ते वाचून घेणं गरजेचं आहे. त्याआधी विधेयक आणणं कसं संयुक्तिक ठरणार याचा प्रश्न आहे. मात्र सध्या सरकार म्हणतंय की आम्ही विधेयक आणतो आहोत आणि अहवाल मांडण्याची गरज नाहीये. समीर, पुन्हा तुझ्याकडे येतो. तर आपण बघतो अतिशय महत्वाचा असा दिवस आहे. तुझ्याकडनं अपडेट्स आम्ही